एक गाणं ज्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलंय. मित्र हो, कसा वाटला आवाज? या आवाजाने सध्या नवीन वर्षामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. सर्वांना या गाण्याची भुरळ पडलेली आहे. रसिकांच्या पसंतीला हे गाणं येत आहे. कोण आहे हा मराठमोळा तरुण ज्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं आहे? हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. एक मराठमोळा चेहरा, साधी स्वप्न नाही तर आकाशाला गवसणी घालणारी स्वप्न घेऊन चाललेला एक प्रवास. हा प्रवास आहे अर्जुन वदनलवारचा. पण हा प्रवास केवळ अर्जुनचा नाही. या वाटचालीत तो कधीच एकटा नव्हता. अर्जुनच्या प्रत्येक पावलावर त्याच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा आणि अडचणींच्या काळात खंबीरपणे साथ देणारा एक जिवलग मित्र त्याच्या सोबत होता. अर्थ लेनगुरे या गाण्याच्या प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दात अर्थ लेनगुरे यांच्या संवेदनशील विचारांची छाप आहे. या गाण्याची सुंदर शब्दरचना त्यांनीच अत्यंत मनापासून साकारली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्जुनने आपलं पहिलं व्हिडिओ सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आणि काही क्षणांतच ते गाणं तरुणाईच्या ओठांवर रुळलं. हजारो मनांना भिडलं आणि पाहता पाहता त्यावर प्रेमाचा अक्षरशः वर्षाव झाला. आज तो आमच्या सोबत आहे, त्याच्या यशामागची खरी गोष्ट सांगण्यासाठी आणि तुमच्यासारख्या स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक प्रेरणादायी संदेश देण्यासाठी. हा आहे अर्जुन वदनलवार, स्वप्नांच्या मागे धावणारा आणि स्वप्न जगणारा. चला तर मग आपण प्रत्यक्ष भेटूया अर्जुन आणि अर्थ या दोघांच्या जोडीला. तुम्हा दोघांचाही या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम अर्जुन, तू तुझ्याबद्दल सांग. माझं पूर्ण नाव अर्जुन विनोद वदनलवार आहे. मी ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर इथून आलेलो आहे आणि मी आता सध्या 11th स्टँडर्डमध्ये नेवजाबाई कॉलेजमध्ये शिकत आहे. संगीताकडे म्हणजे मला लहानपणीपासूनच संगीतात काहीतरी करायचं होतं असं माझ्या मनात खूप वर्षा अगोदरपासूनच सुरू होतं आणि खूप लहान असतानापासूनच मी गायला सुरुवात केली होती. पण कधी मोठा होईल, स्वतःचा गाणं बनवील असं कधी वाटलं नव्हतं. हा गाणं म्हणजे आमचा एक ड्रीम प्रोजेक्ट असल्यासारखाच होता, कारण की हा आमचा पहिला व्हिडिओ आहे, स्वतःचा पहिला. आणि लोकांनी खूप चांगला रिव्ह्यू दिला आहे आतापर्यंत आणि लोकांना आवडत आहे हा गाणं. एकच दिवस झाला आणि चांगले व्ह्यूज आले आहे, कमेंट्स खूप आले आहे आणि लोकांच्या असे पर्सनल कॉल्स येऊन राहिले की गाणं चांगलं झालं आहे आणि चांगला रिव्ह्यू मिळत आहे गाण्याला. हेडिंग दिलेली आहे त्याची चाहत, यामागील नेमकी कल्पना काय आहे? त्या गाण्यामध्ये असं दिलं आहे की त्या गाण्याची कल्पना अशी आहे की त्या मुलाला ती मुलगी आवडते, बट तिला तिला तो नाही आवडत. बरं, या गाण्यातून तुला प्रेक्षकांना नेमकं काय सांगायचं आहे? या गाण्यातून प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की प्रत्येक गोष्ट मिळत नसते जे आवडते ते. अच्छा. आणि नसेल मिळत तरी आपल्याला जीवन जसं आहे तसं सुरू ठेवायला पाहिजे. स्टोरीज खूप गमतीशीर आहे, कारण की हा गाणं आता आम्ही सांगू की गाणं हा बनला कसा आहे. तर म्हणजे फनी गोष्ट आहे की हा गाणं फक्त एका रात्र्यात बनला आहे. काही याच्यात म्हणजे काही महिने असे लागले असेल असं वगैरे काहीच नाही. हा एक पूर्ण गाणं एका रात्री बनलेला आहे. या गाण्याचे 2 लाईन अगोदर मी खूप दिवसा पहिले लिहिले होते आणि ते 2 लाईनची कंपोजिशन झाली होती. मी फक्त एक दिवस अर्थदादाला बोलवलं की दादा एक असं गाणं आहे, 2 लाईन झाले, मला त्याच्यासमोर सुचत नाही आहे. तर अर्थदादा बोलला की मी काहीतरी लिहून बघतो आणि तो लिहून बघितला. 2-3 लाईन झाले त्याचे आणि तो रात्री आला होता. रात्री 12:30 वगैरे वाजता आला तो. सगळं आम्ही सेट इथे झालो होतो आणि मग तेच हळूहळू लाईन सुचत गेले. रात्रीचा माहोल होता, थंडी होती वेगळीच
आणि सायलेंट माहोल होता, असं सॅड, थोडं थोडं सॅड वाटत होतं. आपण लाईट्स चेंज करून टाकले, थोडे वार्म केले आणि तसाच तो गाणं बरोबर 3-3:30 वाजेपर्यंत पूर्ण गाणं रेडी झालं. त्याची शूटिंग करत असताना माझा एक मित्र होता, खूप जवळचा मित्र आहे, ओम प्रकाश शेंडे त्याचं नाव. आणि गाण्याचे शूटिंग आपण व्हिडिओ पाहाल तर असं वाटेल की एका हायफाय कॅमेराने केलं आहे किंवा खूप मोठा आयफोन सारख्या फोननी केली आहे, पण तसं काही नाही. आम्ही एका साध्या सिम्पल फोननी शूटिंग केली आहे, कारण की आमच्यात फर्स्ट ट्रायल होता तर तितका बजेट गाण्याचं पहिल्या गाण्यासाठी सर्वात जास्ती मेहनत त्या गाण्यात फील टाकण्यासाठीच, कारण की त्या गाण्यातली लिरिक्स आणि मी जे लोकांना दाखवतो ते त्या लिरिक्सला न्याय मिळाला पाहिजे, कारण की जो तो लिहित आहे त्याच्या दिमागात जे सुरू आहे लिहिणाऱ्याच्या, ते अगर मी प्रेक्षकांना दाखवूच नाही शकत आहोत तर मग माझ्या गायक असण्यात काही म्हणजे हेच नाही राहील, मिनिंग नाही राहील. त्यामुळे मला त्याच्यात खूप मेहनत घ्यायला लागली की त्या गाणं म्हणण्यात एक फील आला पाहिजे मित्रांनो, त्या लिरिक्सचा. गप्पांची इतकी सुरेख मैफिल रमली असताना प्रत्यक्षपणे अर्जुनच्या मुखातून हे गाणं आपण एकदा पुन्हा ऐकूया. तो कभी मुझको चाहे, तू तो कभी मुझको चाहे, तेरे इस चाहत का इंतजार है, तेरे इस चाहत का इंतजार है, तू तो कभी मुझको चाहे. गाण्यामध्ये तुम्ही पूर्ण गाणं ऐकाल तर सगळ्यात शेवटी एक आकार येतो, 2 वेळा आकार येतो. तो आकार घेण्यासाठी म्हणजे कंपोज तर केला मी, जेव्हा केला तेव्हा तो आकार येत होता, पण जेव्हा रेकॉर्डिंगला गेलं एक वेगळीच भीती होती. तो एकदम माईक इतका मोठा सेटअप, ते जीवनात पहिल्यांदा बघितलं तो मी सेटअप, आणि तो आकार माझ्या गळ्यातून निघतच नव्हता. खूप गरम पाणी पिला, खूप रियाज केला त्या आकाराचा, पण तो आकार निघतच नव्हता. आम्ही फक्त त्या आकारासाठी पूर्ण रेकॉर्डिंग 2-3 दिवसानंतर घेतली. 2-3 दिवस त्या आकाराची खूप प्रॅक्टिस केली आणि थोडी डेअरिंग घेऊन तो आकार म्हटला तर तो चांगल्यापणे आला. कुटुंबाकडून आणि दादाच्या कुटुंबाकडून तर माझे आई वडील मला पहिलेपासूनच संगीतासाठी खूप सपोर्ट करतात. म्हणजे सांगायचं झालं तर अगर पुष्कळ जण असे म्हणतात की त्यांच्या वडिलांनी त्यांना चालायला शिकवलं, माझ्या वडिलांनी मला गायला शिकवलं. आणि मला पहिले गाण्यात इंटरेस्ट नव्हता, मला इन्स्ट्रुमेंटमध्ये इंटरेस्ट होता. पण पप्पांनी म्हटलं की तुझा आवाज चांगला आहे, तू गायला पाहिजे. तर मी तेव्हापासून गाणं चालू केलं आणि दोन्ही सोबत केलं, इन्स्ट्रुमेंट शिकलो, सगळं काही म्युझिकमध्ये केलं. तर सपोर्ट तर आहे आमच्या. हा क्षण माझ्या आईवडिलांना समर्पित करतो, कारण की अगर त्यांचा सपोर्ट नसता आणि हे जे इथपर्यंत जे आलाय आम्ही, तर हे सगळं नव्हतं. आम्ही फक्त एक साधी रेकॉर्डिंग करणार होतो या रूममध्ये आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करणार होतो. या गाण्याचा कॉपीराईट नाही, रेकॉर्डिंग नाही, काहीच नाही. आमच्या दिमागात हे सगळं काहीच नव्हतं. आमच्याच आईवडिलांनी म्हटलं की तुम्ही पहिल्या ट्रायमध्ये खूप चांगलं झालंय, तुम्ही एक चांगली रेकॉर्डिंग करा, त्याचा व्हिडिओ बनवा, मग पोस्ट करा. कारण की त्यांनी नसतं म्हटलं तर हा गाणं तुमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलाच नसतं. 5 वर्षानंतर आम्ही दोघं जे 5 वर्षात काही गाणे बनणार, ते गाणे एका मोठ्या स्टेजवर आम्ही दोघे गात आहोत आणि आमचे गाणे ते सगळे आमचे ऑडियन्स म्हणत आहे आमच्यासोबत. असा आमचा एक स्वप्नच आहे दोघांचे. तर आम्ही तो विचार करतो.
निगम यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. विशाल मिश्रा हे कंपोजर, यांच्यासोबत काम करण्याची खूप इच्छा आहे. ओके. की हे तुमच्यामध्ये टॅलेंट असतो पण तो लपलेला असतो. तुम्ही काढून बघा, एखाद वेळेस पेन पेपर घेऊन लिहून बघा, कधी गाणं कंपोज करून बघा. आम्हाला नव्हतं माहीत कधी की आम्ही हे करू शकू, पण झालं ते. आता आमच्यात होतं पण माहीत नव्हतं कोणालाच नाही. आता दादाला नव्हतं माहीत की तो लिहू शकते. आता त्याला म्हटलं की दादा तू लिहून पहा, ट्राय तर कर. ट्राय केल्याने ट्राय करायला कुठं काही जात, आपलं पैसे नाही लागत आहे, काही नाही. ट्राय करून पहा, पेन पेन घेऊन पहा. असं नाही की गाण्यामध्ये स्पोर्ट्स असेल, तुम्ही खेळून पहा तो स्पोर्ट. अगर जमला, अभ्यास आहे, अभ्यास करून तर पहा, सगळं ट्राय करून पहा. प्रेक्षक हो, अगदी 10वी पास झालेले 2 तरुण कधी कल्पना सुद्धा केली नसेल की ब्रह्मपुरी सारख्या छोट्याशा शहरातून या ठिकाणी या दोघांचं नाव पुढे येत आहे. आणि यांनी जी मेहनत, जी जिद्द या ठिकाणी दाखवलेली आहे, खरंच या मुलांना भविष्यामध्ये आपण एक कल्पना करूया की त्यांना एक खूप छान प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्या ठिकाणी ब्रह्मपुरीचं नाव आणखी थोडं मोठं करतील. मित्र हो, अर्जुन आणि अर्थ यांच्यावर समाजाच्या सर्व स्तरांमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. आणि पुढे भविष्यामध्ये नक्कीच हे या क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं करतील, अशी सर्वांकडून अपेक्षा आहे.